नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 31 जानेवारी. आज राज्यात मध्यम वारे वाहतील. तसेच मी राज्यातून सर्वप्रथम ऑक्टोबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात एका अंदाजातून सतत आपणाला माहिती दिली होती की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते. त्याप्रमाणे दिनांक 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी या काळात दरम्यान राज्यात खानदेश, विदर्भ, मराठवाडा या विभागातील काही जिल्ह्यात तसेच नाशिक, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच आज व उद्या राज्यात ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहण्याची शक्यता असून यापैकी पश्चिम विदर्भ, खानदेश, नाशिक, पालघर, डहाणू, मराठवाडा, अहिल्यानगर, पुणे येथे हवामान जास्त ढगाळ राहण्याची शक्यता असून या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरते पावसाचे थेंब किंवा पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता राहील. तसेच मी दिनांक 10 जानेवारी रोजी दिलेल्या अंदाजानुसार व नंतर वेळोवेळी दिलेल्या अंदाजानुसार सांगितले होते की दिनांक 25 ते 30 जानेवारी या काळादरम्यान राज्यात पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते. त्याप्रमाणे दिनांक 26 जानेवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. तसेच दिनांक 27 जानेवारी रोजी धुळे, जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह पावसासोबत जोरदार गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांचे केळी, पपई व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच नाशिक जिल्ह्याच्या पण येवला व नांदगाव तालुका या ठिकाणी पण पाऊस पडला आहे. मी अंदाज दिल्यानंतर काही जणांनी पावसाची शक्यता नाही असे सांगितले होते. फक्त हवामान ढगाळ राहील असे सांगितले होते. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या व 4थ्या आठवड्यात राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून राज्याच्या काही विभागात अवकाळी पावसाची शक्यता राहील. त्यापैकी काही जिल्ह्यात पावसासोबत गारा पडण्याची शक्यता मला सध्या वाटते आहे. सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे वातावरणातील अचानक बदलामुळे यामध्ये बदल पण होऊ शकतो. त्यामुळे याबद्दल मी आपणाला पुढे माहिती देईन. सदर माहिती देण्यामागचे कारण आपण सतर्क असावे म्हणून हा अंदाज दिला आहे. सदर हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.